नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काँग्रेस पक्षाला सातत्यानं खिंडार पडत आलाय. मराठवाड्यातले अशोक चव्हाण एक तगडे नेते भाजपत दाखल झाले. त्या पाठोपाठ लिंगायत समाजाचे एक मोठे नेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अत्यंतिक जवळचे नेते बसवराज पाटील, ज्यांना आत्तापर्यंत लातूर, धाराशिव या दोन जिल्ह्यामध्ये देशमुख परिवारानं डांबून ठेवलं होतं, अडकवून ठेवलं होतं. औषधातल्या पराभवाला त्यांच्या देशमुख परिवारच जबाबदार अशी चर्चा होती. ते बसवराज पाटील मुरुमकर, कारण तिथे बसवराज पाटील खूप आहेत, त्यामुळे बसवराज पाटील मुरुमकर असा उल्लेख करावा लागतो. ते बसवराज पाटील मुरुमकर यांनी शेवटी प्रवेश भारतीय जनता पक्षात घेतला. आता दोन तगड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश घेतल्यानंतर आता काँग्रेसची अवस्था काय आहे, खास करून महाविकास आघाडीची अवस्था काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. आता दिसत असलेल्या गणितानुसार, म्हणजे बेडकीच्या पिल्लानं बैल पाहिला असं जरी सांगितलं जात असलं तरी मराठवाड्यातली स्थिती खरी काय आहे हे जरा समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आपण अगदीच वाईट परिस्थिती झाली आहे असं म्हणणार नाही आहोत, कारण मी प्रचंड आशावादी, मी राष्ट्रवादी, हे राष्ट्रवादीचं गाणं आपण जरासं लक्षात ठेवूया की महाविकास आघाडीचं वाटतंय तेवढं वाटोळं होणार नाही आहे. त्यामुळं त्या विषयावर देखील आपल्याला बोलावं लागणार आहे की काय बरं असेल, काय बुरं असेल, काय स्थिती असेल. या सगळ्या राजकारणामध्ये राशप म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि उबाठा उबाठा या दोन पक्षाचीच खरी वाट लागणार आहे, खरं नुकसान होणार आहे. म्हणजे माझ्या आत्ताच्या गणितानुसार राशप मराठवाड्यात 2 जागा जिंकण्याची शक्यता ठेवून आहे. मी खात्री म्हणत नाही, 2 जागा जिंकण्याची शक्यता ठेवून आहे. तर शिवबाठा गटाला 3 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे शरद पवारांची अवस्था काय वाईट आहे बघा. शक्यतेच्या ठिकाणी सुद्धा हे 3ऱ्या नंबरवर जाऊन पोहोचतायत, तर शिवबाठा 2ऱ्या नंबरवर जाऊन पोहोचताय. जिथे अजून आशा जिवंत आहे असं वाटायची स्थिती आहे, तिथे काँग्रेसला 6 जागी यश मिळू शकतं असं म्हणता येऊ शकेल. मिळू शकतं, मे बी. ते अर्थात ती सगळी गणितं तशी बसली तर. या 6 पैकी मला 2 जागांची खात्री वाटत नाही, मात्र 4 जागांची अशी वाटते स्थिती की तिथे येऊ शकेल. जरा हेच गणित आपण नीट समजून घेणार आहोत. पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मराठवाड्यामध्ये लोकसभा मतदारसंघ किती आहेत, कारण गणित लोकसभेचं मांडायचं आहे, विधानसभेला त्याला पूरक द्यायचं आहे. लोकसभेचं गणित असं आहे, मराठवाड्यात एकूण 8 लोकसभा मतदारसंघ आहेत. सगळ्यात 2 मोठी मतदारसंघ म्हणजे पहिला संभाजीनगर, दुसरा नांदेड. त्यानंतरची मतदारसंघ येतील लातूर, परभणी, हिंगोली, बीड आणि जालना. त्यात धाराशिव पण आलं. म्हणजे नांदेड, संभाजीनगर, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना अशा 8 लोकसभा मतदारसंघांचा मिळून मराठवाडा तयार होतो. एका लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे असतात. या न्यायाने मराठवाड्यात खरं तर 48 विधानसभा मतदारसंघ व्हायला हवेत, पण तशी स्थिती नाही आहे. या मतदारसंघामध्ये 2 मतदारसंघ मराठवाड्यात कमी येतात, कारण नांदेडच्या पैकी हिंगोली या लोकसभा मतदारसंघात विदर्भातल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हा विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळं उमरखेड हा एक मतदारसंघ वजा करावा लागेल मराठवाड्यातून. तर धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये बार्शी हा सोलापूर जिल्ह्यातला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातला एक विधानसभा मतदारसंघ येतो. त्यामुळं बार्शी आणि उमरखेड हे मराठवाड्यातले 2 मतदारसंघ बाजूला पडतात. त्यामुळं 48च्या ऐवजी ही संख्या येते 46 विधानसभा मतदारसंघाची. आता यात स्थिती आपण यासाठी तपासणार आहोत की विधानसभांची स्थिती की काय होऊ शकतं, निकाल कसा लागू शकतो याचा साधारणतः अंदाज आपल्याला येऊन जातो. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघापैकी
काँग्रेसला खरं तर जिल्ह्यात आपण विचार करूया लोकसभा मतदारसंघापेक्षा सुद्धा काँग्रेसला संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एकही जागा जिंकता येणार नाही. एकही नाही. कारण संभाजीनगर मधला फुलंब्री जो कल्याण काळेंचा भाग आहे, ज्याची शक्यता आहे ती संभाजीनगर जिल्ह्यात येतो, पण लोकसभा मतदारसंघाला तो जालन्यात जातो. त्यामुळं जालना लोकसभा मतदारसंघातला आणि संभाजीनगर जिल्ह्यातला एकच विधानसभा मतदारसंघ जो शक्यतेमध्ये येतो तो म्हणजे फुलंब्री, जिथून भारतीय जनता पक्षाचे सर्वात ज्येष्ठ मागच्या विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे कल्याण काळेंना 2 वेळेला पराभूत करून विजयी झालेले आहेत. 2 वेळेला 14 आणि 19च्या निवडणुकीमध्ये. त्याच्या आधी कल्याण काळे विजयी व्हायचे. म्हणजे विजयाची शक्यता वाटते ती कल्याण काळे यांची एकाचीच शक्यता वाटते म्हणतो मी, खात्री नाही. त्यामुळं जर संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 1 जागाची शक्यता आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 0 जागाची शक्यता आहे. जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर काँग्रेससाठी जालना लोकसभेचा विचार केला तर 2, कारण जालना शहर जे कैलास गोरंट्याल जिथले आमदार आहेत ते अधिक फुलंब्रीचे कल्याण काळे, आणि जिल्ह्याचा विचार केला तर एकच कैलास गोरंट्याल. त्यामुळं जालन्यामध्ये 1, परभणी जिल्ह्यामध्ये 1 जे वरपुडकर सध्या विद्यमान आमदार आहेत, पुढे त्यांना संधी मिळते की नाही माहीत नाही. तो मतदारसंघही असाच गडबडवाला आहे, कधी कुणी तर कधी कोणी, कधी कोणी तर कधी कोणी येणारा तो मतदारसंघ आहे. त्यामुळं तिथेही परभणीमध्ये 1च जागा जिंकण्याची शक्यता दिसते आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील 1 जागा शक्यता दिसते आहे, लढत नाही आहे, तिथे पराभव झालेला आहे. म्हणजे राजीव सातव यांच्या पश्चात जर ती जागा त्यांच्या पत्नीला देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असेल, म्हणजे काँग्रेसच्या वाट्याला देऊन, तरच ते शक्य आहे. अन्यथा तिथेही काँग्रेसकडे प्रबळ उमेदवार नाही. त्यामुळं कल्याण काळे आणि सातव या जागा मी जराशा शक्यतेतल्या धरतोय. कारण नुकत्याच रणजिताई सातव यांचं निधन झालंय, ती एक सहानुभूती आहे. राजीव सातव यांचं निधन झालंय, ती एक सहानुभूती आहे. त्यांच्या पत्नी तशा विधान परिषदेवर आहेत, पण 2 नेत्यांच्या निधनानंतर सहानुभूती अधिक सातवांच्या वरचं प्रेम, म्हणून ती जागा आघाडीनं काँग्रेसला सोडली आणि तिथे जर सातवांच्या पत्नीला उमेदवारी दिली गेली तर आणि तरच ती जिंकण्याची एक धूसर शक्यता कळमनुरी विधानसभा मतदारसंघामध्ये दिसते. त्यामुळं हिंगोलीत 1 ही एक शक्यता आपल्याला दिसेल. बीडमध्ये काँग्रेससाठी 0 शक्यता, 0. म्हणजे आत्ताही नाहीये, मागही नाहीये, पुढेही नाहीये अशी स्थिती आहे. कारण काँग्रेस जागा तिथे लढवतच नाही अशी स्थिती आहे. नांदेडमध्ये काँग्रेसची अवस्था अशोक चव्हाणांनी क्लीन स्वीप करून टाकलाय. आज ना उद्या सगळे सहकारी अशोक चव्हाणांच्या सोबत जाणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्येही काही शक्यता मला आता काँग्रेसचा दिवा विझल्यासारखं दिसतंय. लातूरमध्ये मात्र 2 जागांची शक्यता आहे. एक लातूर शहर आणि दुसरं लातूर ग्रामीण. इथे अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे 2 निवडून आलेले आहेत मागच्या वेळेला. ते यावेळेलाही येऊ शकतील असा अंदाज आहे, कारण भाजपवाल्यांचं बरंचसं सहकार्य देशमुख बंधूंना मिळत असतं. त्यामुळे तिथे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये एकही जागा काँग्रेस जिंकण्याच्या स्थितीमध्ये नाही आहे. त्यामुळं 6 पैकी 4 जागांवरती विजय मिळण्याची शक्यता आहे. 2 जागा मिळाल्या, वाटप झालं, नीट काही झालं तर. त्यामुळं 6 आपण गृहीत धरूया, कमीत कमी 4, जास्तीत जास्त 6 इतकीच काँग्रेसची स्थिती आहे. म्हणजे या पलीकडे कुणाला काही वाटत असेल काँग्रेसचा विजय मिळू शकतो तर कृपया मला सांगावं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राशप, ज्याचा शॉर्ट फॉर्म आपण असा केलेला आहे, संभाजीनगरमध्ये 0, कारण कुठून काही निवडून यायची शक्यता राशप गटाला मला दिसत नाहीये. जालन्यात 1 जागा ते लढू शकतात, विधानसभेची जिंकू शकतात जालना जिल्ह्यातली, आणि ती सुद्धा टोपेंची घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची ती जागा असेल. तिथे ती लढू शकतात, जिंकू शकतात का हा माझा मोठा प्रश्न आहे. मनोज जरांगेंना जर तिकीट द्यायचं ठरलं असेल तर मग मात्र अजून अवघड होईल. परभणी जिल्ह्यामध्ये राशप 0, हिंगोली जिल्ह्यामध्ये राशप 0, बीड जिल्ह्यामध्ये बीड शहराचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर सोबत आहेत, त्यांची एक शक्यता उरते. अशा बाकी अन्य जिल्ह्यात नांदेड, लातूर, धाराशिव राशपची शक्यता काही दिसत नाही. यांच्या मिळून जागा होतात 2. जरा शिवबाठाकडे जाऊया. शिवबाठामध्ये
एक जागा त्यांना संभाजीनगरमध्ये जिंकण्याची शक्यता दिसते, ती ही कन्नड विधानसभा मतदारसंघाची. बाकी अन्य ठिकाणी कुठेही संधी, माणूसच नाही आहे, संधीचं काय सोडून द्या. जालना जिल्ह्यामध्ये 0, परभणी जिल्ह्यामध्ये 1, हिंगोली जिल्ह्यामध्ये 0, बीड जिल्ह्यामध्ये 0, नांदेडमध्ये 0, लातूरमध्ये 0, तर धाराशिवमध्ये विद्यमान कळमचे जे आमदार आहेत त्यांच्या विजयाची शक्यता दिसते. 6+2+3 असे 6, 2, 8, 8 आणि 3 11. 11 मधून किमान 2 जागा आपण शक्यता धरतोय, त्यामुळे 9च असं म्हणता येऊ शकेल. हे गणित जर तपासलं तर आघाडी म्हणून जे काही लढणार आहेत त्याचा जरा आपण नीट अभ्यास करू लोकसभेचा, ते बघणं आवश्यक आहे. संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ 1 आणि 1, 0 आणि 1, लोकसभेत 0 आणि 1 म्हणजे एकाच जागेवर महाविकास आघाडीला यश मिळू शकतं. त्यामुळं संभाजीनगर लोकसभा महाविकास आघाडी जिंकू शकणार नाही. जरी खैरे, अंबादास दानवे किंवा कोणालाही तिकीट दिलं तरी जिंकण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे संभाजीनगरची जागा महाविकास आघाडीला मिळणं अवघड आहे. जालना जिल्ह्यामध्येही 6 पैकी 2च जागा जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळं 4 जागा अन्य लोकांच्याकडे असल्यावर इथेही विजयाची शक्यता उरत नाही. परभणी जिल्ह्यात तर ती शक्यता संपून जाते, कारण इथेही पुन्हा 2च जागा शिल्लक राहतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये 1च जागा आहे, त्यामुळं उमरखेडची काय राहील, बाकीच्या नांदेडमधून काय परिणाम होईल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळं हिंगोलीतही ते शक्य होणार नाहीये. बीड जिल्ह्यातही 1च जागा आहे राष्ट्रपतीच्या वाट्याला, बाकी सगळे महायुतीचे आहेत आणि बाकी सगळ्या संस्थाही आता महायुतीच्याकडे गेलेल्या आहेत. त्यामुळं तिथेही काही शक्यता दिसत नाहीये. नांदेडमध्ये तर 3ही पक्ष 0 या स्थितीमध्ये आहेत, त्यामुळे तिथेही महायुती येण्याची शक्यता आहे, महाविकास आघाडी नाही. लातूरमध्ये केवळ 2, त्यामुळे तिथं ऑलरेडी भाजप जिंकलेलं आहे. धाराशिवमध्येही केवळ 1, त्यामुळे तिथं आता शिवबाठाची जागा शिल्लक राहील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं 8 लोकसभा मतदारसंघात एकही जागा लोकसभेची मिळणं अशक्य आहे महाविकास आघाडीला. तर विधानसभेच्या एकूण जागापैकी 9 ते 11 अशी स्थिती राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकूण 46 जागांची ही स्थिती राहत असेल तर बाकी महाराष्ट्राची काय स्थिती राहील याचा अंदाज आपण करायला मोकळे आहात. नमस्कार.